माझा जन्म इथं झाला. ही माझी जन्मभूमी. लहानपणापासून आम्ही एका स्लममध्येच मोठा झालो, जो आता माझा प्रभाग क्रमांक 12 आहे. त्याच एरियात मी मोठा झालेलो लहानपणापासून. तर तिथं प्रत्यक्षात असं बघितलं की जो कोणी नेता असतो, आपल्याकडं आला कधी मत मागायला, येताना तो आल्या आल्या पहिले आपले पाय पडतो. मग तो हे विचार करत नाही का याची कास्ट कोणची, हा कोण. तो आल्या आल्या डायरेक्ट असा पायात पडणार, पाय पडून साहेब मला मतदान करा, मी तुमचा घरातला माणूस आहे, अर्ध्या रात्री फोन करा, मी तुमच्यासाठी येणार आहे. नेते असे बोलतात आणि करतात काय. एकदा आले पाय पडले, आपला सामान्य जो व्यक्ती राहतो, जो सामान्य घरातला माणूस आहे, त्याला खूप मोठा पण वाटतो. नाही अरे यार, तो एवढा मोठा माणूस आहे, आला आपले पाय पडला, तर आपलं काम आहे त्याला एकदा मतदान करणे. तर आपण तेवढं आपलं काम करतो प्रत्येक 5 वर्षात. तर आमच्या इथं जनता पण तीच काम करते. पण सतत जनतासोबत खिलवाड करतात राजनेते, काम तर कधीच करत नाही. माझा जन्म इथं झाला. ही माझी जन्मभूमी. लहानपणापासून आम्ही एका स्लममध्येच मोठा झालो, जो आता माझा प्रभाग क्रमांक 12 आहे. त्याच एरियात मी मोठा झालेलो लहानपणापासून. तर तिथं प्रत्यक्षात असं बघितलं की जो कोणी नेता असतो, आपल्याकडं आला कधी मत मागायला, येताना तो आल्या आल्या पहिले आपले पाय पडतो. मग तो हे विचार करत नाही का याची कास्ट कोणची, हा कोण. तो आल्या आल्या डायरेक्ट असा पायात पडणार, पाय पडून साहेब मला मतदान करा, मी तुमचा घरातला माणूस आहे, अर्ध्या रात्री फोन करा, मी तुमच्यासाठी येणार आहे. नेते असे बोलतात आणि करतात काय. एकदा आले पाय पडले, आपला सामान्य जो व्यक्ती राहतो, जो सामान्य घरातला माणूस आहे, त्याला खूप मोठा पण वाटतो. नाही अरे यार, तो एवढा मोठा माणूस आहे, आला आपले पाय पडला, तर आपलं काम आहे त्याला एकदा मतदान करणे. तर आपण तेवढं आपलं काम करतो प्रत्येक 5 वर्षात. तर आमच्या इथं जनता पण तीच काम करते. पण सतत जनतासोबत खिलवाड करतात राजनेते, काम तर कधीच करत नाही.